हॅलो फ्रेंड्स, पूर्वी श्रीकृष्ण जन्माष्टमीला 56 प्रकारचे भोग नैवेद्यासाठी ठेवले जात होते। त्यातलाच एक पदार्थ आज आपण बनवणार आहोत, ते म्हणजे सुदामाचे लाडू। हे लाडू शरीरासाठी खूप पौष्टिक तर आहेच, पण चवीला पण खूप छान लागतात। लाडू बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पाक बनवावा लागत नाही आणि कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतो। जे फ्रेंड्स चॅनेलवर नवीन आहेत त्यांनी चॅनेलला सबस्क्राइब करून घ्यायचंय। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया। लाडू बनवायला लागणारे साहित्य बघूया। 2 वाटी पोहे, अर्धी वाटी शेंगदाणे, 1 वाटी गूळ, अर्धी वाटी खारीक पावडर, अर्धा टेबलस्पून विलायची पावडर, 2 ते 3 टेबलस्पून तूप। लाडू बनवण्यासाठी हे अचूक प्रमाण आहे। सर्वप्रथम एका पॅन मध्ये पोहे भाजून घ्यायचे आहेत। चमच्याच्या साहाय्याने एकसारखे हलवून घेऊयात, नाहीतर खालून करपतील। पोहे चांगले मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। हे बघा, छान कुरकुरीत झालेले आहेत। आता एका प्लेट मध्ये काढून थंड व्हायला ठेवून देऊया। थंड झाल्यावरच वाटून घ्यायचे आहेत। त्याच पॅन मध्ये शेंगदाणे घालायचे, मंद आचेवर चांगले भाजून घेऊयात। शेंगदाणे चांगले कुरकुरीत भाजायचे आहेत, म्हणजे लाडूला चांगली चव आणि टेक्स्चर येतं। मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत। आता एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि थंड करायला साईडला ठेवून द्यायचे। शेंगदाणे थंड झाल्यावरच त्याची साल काढायची, म्हणजे व्यवस्थित साल निघते। इथं मी दोन्ही हाताच्या साहाय्याने शेंगदाण्याची साल काढून घेतेय। तुम्ही या लाडू मध्ये सुक्या खोबऱ्याचा किस पण घालू शकता। आता साल काढून झालेली आहे। एका मिक्सरच्या भांड्यात साल काढलेले शेंगदाणे घालू, भाजून थंड केलेले पोहे घालूया। हे सर्व जाडसरच वाटून घ्यायचे। मिश्रण खूप बारीक वाटायचं नाही, कारण लाडूची चव चांगली लागत नाही। मिश्रण थोडे रवाळ राहिल्यास लाडू खाताना खूप छान लागतात। हे बघा, किती छान वाटून झालेले आहे। वाटलेले रवाळ मिश्रण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ। याच प्रमाणे राहिलेले पोहे वाटून घेतले। आता यामध्ये विलायची पावडर घालणार आहोत। यामध्ये बारीक केलेली खारीक पावडर पण घालूया। तुम्ही खारीक पावडर ऐवजी खजूरचा पण वापर करू शकता। आता एका पॅन मध्ये गूळ घालूया। चमच्याने पटपट एका डायरेक्शन मध्ये हलवत राहायचे। आपल्याला इथे गुळाचा पाक करायचा नाही, फक्त वितळून घ्यायचा आहे। गूळ चांगला वितळलेला आहे। तूप घालूया। गुळामुळे लाडूला चांगला गोडपणा येतो आणि भरपूर पौष्टिक आहे। गूळ वितळायला साधारणपणे 5 ते 7 मिनिटं लागतात। जर जास्त वेळ ठेवला तर तो कडक होऊ शकतो। आता आपण जे ताटामध्ये काढलेले साहित्य आहे त्यामध्ये हा वितळलेला गूळ घालणार आहोत। खूप गरम असल्याने चमच्याने मिक्स करून घेते। गूळ गरम असल्यामुळे मिश्रण थोडं गरम वाटलं, म्हणून चमच्याने आधी सर्व मिश्रण एकत्र करून घेतलं। मिश्रण थोडं कोमटच झालं की मग हाताने सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत। हे लाडू बनवत असताना पाणी किंवा दुधाचा वापर करायचा नाही, यामुळे लाडू लवकर खराब होऊ शकतात। गूळ आणि खारीक पावडर दोन्ही गोड असल्यामुळे गोडपणा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत। सर्वप्रथम मिश्रण कोमट झाले का हे बघायचे, नंतरच लाडू वळायला सुरुवात करायची, नाहीतर हाताला भाजू शकतो। मिश्रणाचा थोडासा भाग घेऊन त्याला दाबून लहान लहान लाडू वळायचे। इथे आपले लाडू वळून तयार झालेले आहेत। अशाच प्रकारे बाकीचे सगळे लाडू वळून घेणार आहोत आणि तयार आहेत आपले सुदामाचे लाडू। तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक खास पदार्थ बनवणार आहोत। पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।